माय चॅनल सात्विक कट्टा। आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज आपल्याला स्वयंपाक स्वतःच करायचा आहे, कारण माझ्याकडे आता सध्या मावशी नाही आहेत स्वयंपाकाच्या। सो लेट्स सी, आजचा मेन्यू आहे। आज आपल्याला छोले बनवायचे आहेत, पोळ्या बनवायचे आहेत आणि वरण भात। सो लेट्स स्टार्ट। पाहू शकता की मी छोले भिजत घातलेले आहेत रात्रीच, आणि आज मी टिपिकल महाराष्ट्रीयन स्टाईलने छोले बनवणार आहे। महाराष्ट्रीयन स्टाईलने ह्यासाठी म्हणते की आपल्याकडे भाजीमध्ये शक्यतो कडधान्याच्या भाजीमध्ये आपण एक टिपिकल वाटप खोबऱ्याचं बनवतो, त्या पद्धतीने बनवणार आहे। आणि वाटप म्हटलं की मला खूप म्हणजे लहानपणीच्या आठवणी आहेत। माझी मम्मी लहान जेव्हा स्वयंपाक बनवायची तेव्हा वाटपाचा स्वयंपाक आमच्याकडे नेहमी असायचा। आणि नंतर मग माझं लग्न झाल्यावरही मला काही आधी सुरुवातीला मम्मी वाटप वगैरे मम्मीकडे जेव्हा पण जायचं मी आवर्जून मम्मीकडनं वाटप घेऊन यायची, कारण मम्मीसारखं वाटप मला नाही बनवता यायचं। बट आता मी व्यवस्थित वाटप तसं बनवायला शिकलेली आहे। लेट्स सी मम्मीसारखं होऊ शकतं की नाही। इथे मी नारळ घेतलेला आहे, नारळ खोबरं आहे, ओल्या खोबऱ्याचं थोडं भाजून घेते। पाहू शकता छान खोबरं भाजलेलं आहे। आता मी ह्यामध्ये ॲड करते धणे, जिरं आणि थोडा खडा गरम मसाला। हे पाहू शकता थोडे धणे जिरे ॲड केलेलं आहे, दगडफूल आय थिंक याला म्हणतात ते ॲड केलेलं आहे, थोडं दालचिनी, काळी मिरी, ह्या सर्व गोष्टी मी एकत्रच भाजून घेते आता। आणि आता मी ॲड करते थोडीशी खसखस। आता मी सगळं भाजलेलं आहे ते ग्राइंडरच्या भांड्यात काढून घेते। आणि आता आपल्याला या भांड्यामध्ये थोडा कांदा, लसूण आणि आलं सगळं एकत्र भाजून घेऊया। कांदा छान भाजून घ्यायचा आणि भाजताना भले हे खोबरं असू देत, धणे जिरे किंवा कांदा काही मी कोरडंच भाजून घेते, तेलामध्ये भाजत नाही आहे। अशा प्रकारे आपलं सर्व वाटपची तयारी झाली आहे। आता जस्ट ते थोडंसं गार झालं की मी ग्राइंडरला फिरवून घेते। सो अशा प्रकारे आपलं वाटप तयार झालं आहे, पाहू शकता। आणि खूप असं नॉस्टॅल्जिक फील येत आहे, बिकॉज मम्मीच्या हातचं जे वाटप असायचं तसा सुगंध पसरलेला आहे, त्यामुळे मला असं प्राऊड फील होतं आहे की मी मम्मीसारखं बनवू शकते म्हणून। सो यूज करूया आपण आता। आणि हे आता मी साठवून ठेवणार आहे, म्हणजे फ्रीजरमध्ये हे 8 दिवस तरी कमीत कमी राहू शकतं। माझं घरचं सगळं आटोपलं आणि मी पटकन क्लिनिकला आली, कारण माझी अपॉइंटमेंट होती, एक अर्जंट अपॉइंटमेंट आली होती, त्यामुळे मला लगेच यावं लागलं, पण मधलं काही शूट नाही करता आलं। सो आय एम ॲट क्लिनिक। नंतर मग बघूया, आता माझा पेशंट कंप्लीट करते आणि मग बोलते। सो आत्ताच माझे अपॉइंटमेंट झाले आहेत कंप्लीट, आणि मी घरी जायला निघाली आहे। सो बघूया आता घरी काय होतं। चलो, हा आहे माझा क्लिनिकचा बाहेरचा भाग, लाईक गार्डन आहे छानपैकी आणि प्रचंड ग्रीनरी आहे। हाय गाईज, आत्ताच मी घरी आली आहे
आणि मी व्यवस्थित अजून फ्रेशनअप पण झालेलं नाही आहे, माझं चेंजिंग पण केलं नाही, काहीच केलं नाही आहे. आणि अन्वेषासाठी एक पार्सल आलेलं आहे, लाईक तिच्यासाठी सरप्राईज आहे ते. पण तिची एक्साइटमेंट एवढी आहे ओपन करायची की ती मला अजिबात फ्रेश होऊ देत नाही आहे. सो पहिलं आपण तिचं ते गिफ्ट ओपन करूया आणि मग पुढचं करूया. अन्वेषा अनबॉक्सिंग करते आहे आणि अन्वेषा सांगणार आहे तिला आवडलं की नाही ते. ॲक्च्युली अशी गोष्ट आहे जी अन्वेषाला बऱ्याच दिवसांपासून पाहिजे होती. कारण तिचं स्टडी टेबल आहे, बट आता सध्या अभयचं वर्क फ्रॉम होम चालू आहे, त्यामुळे अभयने तिचं स्टडी टेबलवर पूर्ण कब्जा केलेला आहे. सो त्यासाठी अन्वेषासाठी नवीन काहीतरी पाहिजे होतं. अन्वेषाची एक्साइटमेंट लेवल तर खूप आहे. ओ शो मी क्या बात. त्यात हे पण आलं असेल ना, मार्कर आहे ना. ओ हो, जसं अन्वेषाला पाहिजे होतं तसंच आहे ना अन्वेषा. अँड त्याला हे पण आहे उलटा बेटा. असं सरळ का कसं यूज करायचं आहे ते. ओपनही होतं ना ते, इथून नाही ते. जसं पाहिजे तसं कमी जास्त इथून. ओ जास्त टेट पाहिजे तर जास्त, कमी पाहिजे तर कमी. क्या बात, छान आहे अन्वेषा. असंच पाहिजे होतं ना तुला. असंच पाहिजे होतं ना. नाव टेल मी, आवडलं तुला? जसं पाहिजे होतं तसंच आहे ना. ग्रेट. आता अभयचा रिव्ह्यू घेऊया ह्याबद्दल. कसं आहे अभय? गुड. आता आहे डिनरचा वेळ आणि आज आमच्या डिनरमध्ये स्पेशल डिश आहे जी अन्वेषा सांगणार आहे. काय अन्वेषाच्या तोंडात आहे, कोणी बोलू शकत नाही आहे. आम्ही खातोय आज पाणीपुरी. जमलंय मम्माला. अँड वॉट अबाउट अभय, कसं आहे? आवडली? आज पाणीपुरीचा बेतही आहे ॲज वेल ॲज शेवपुरीचा बेत आहे. सो एन्जॉय. अन्वेषा तर पाणीपुरी असली की इकडे अजिबात पाहत नाही. आता आमचं पाणीपुरी खाऊन झालं आहे आणि आम्ही आता मूव्ही पाहत होतो, सितारे जमी पे. खूप छान मूव्ही आहे आणि आज असे सॅटर्डे नाईट असल्यामुळे मूवीचा बेत असतोच. सो मूव्ही पाहिली, खाणं पिणं झालं आणि ओव्हरऑल असा पूर्ण माझा दिवस होता. सो आता व्हिडिओचा एंड करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
थँक्यू बाय.